योग म्हणजे जोडणी. जेव्हा दोन शक्तींना एकत्र जोडलं जातं त्याला योग असेल. जीव आणि शिव यांना जोडणारा जो भाग आहे, जी प्रक्रिया आहे, त्याला योग असते. जीव म्हणजे तुमच्या माझ्यामध्ये सर्वांमध्ये, आणि शिव म्हणजे जो हा पंच या महाभूतांच्या भवती ज्या पूर्ण ब्रह्मांडामध्ये व्याप्त आहे ऊर्जा रूपाने, तो शिव, तो आहे पण नाही पण आहे. तर हे जे काही मिलन आहे त्या मिलनाला योग असतो. साधू संत यांना योग न करताही कशा प्रकारे साधना प्राप्ती होते. स्वतः सद्गुरू सर्वांना योग शिकवतात पण स्वतः नाही करत. काय कारण असतं बघा, शिक्षक मुलांना बाराखडी शिकवता, एबीसीडी शिकवता पण स्वतः नाही शिकत. हे जरुरी नाही आहे की तुम्हाला जे शिकवायचं आहे ते तुम्ही शिकलंच पाहिजे. तुम्ही ते आत्मसात केलं असेल तर तुम्हाला शिकण्याची गरज नाही. सांगण्याचा तात्पर्य असेल मित्रांनो, साधूचे संगती मनोमार्ग गती. 11वा श्रीपती येणे पंथ. या पद्धतीने, या पंथाने आपण श्रीपती, या ब्रह्मांडाचा नायक आपण असा आकवू शकतो, त्याला कंट्रोल करू शकतो. कशाने? साधूच्या संगती. का साधूकडे ही शक्ती आपोआप असते? नाही, ती त्यांच्या साधनेतून आलेली. मग त्यांची साधना कोणत्या प्रकारची आहे? पहिली साधना आहे कर्मयोग, दुसरी साधना आहे भक्तियोग, तिसरी साधना आहे ज्ञानयोग, आणि चौथी जी आहे ती पतंजलींनी जी आपल्याला दिली ती म्हणजे क्रियायोग. क्रियायोग हा सामान्य माणसासाठीचा अतिशय सामान्य असा प्रकार. एकदा तुम्ही या योगाच्या माध्यमातून ईश्वरापर्यंत पोहोचले, तुमच्या शक्तीपर्यंत पोहोचले का तिथे तर भांडार आहे. ज्ञानाचं भांडार आहे, धनाचं भांडार आहे, प्रतिभेचं भांडार आहे, प्रतिष्ठेचं भांडार आहे, महानतेचं भांडार. ते सदैव उत्सव. हे योग जो आहे ना, आम्हाला चमत्कारिक अनुभव करू शकतो असं सुप्रीम. मग तो तुमच्या जीवनामध्ये शारीरिक स्तरावर असेल, मानसिक स्तरावर असेल किंवा आध्यात्मिक स्तरावर, सर्व पैलूंवर प्रभाव टाकतो. तुम्ही आम्हाला विचारताय की हे कशा प्रकारे साध्य करायचं, हा योग साध्य कसा करायचा. आम्हाला शिस्त निर्माण करावी लागेल, स्वतःला संकल्पवान बनावं लागेल. मित्रांनो, जीवनामध्ये आपण ज्या पद्धतीने विचार करतो, जगतो, ती जीवन जगण्याची खरी पद्धती नाही, तो भ्रम आहे, म्हणून माया आहे. आणि म्हणून शरीर जे आहे त्या शरीराच्या स्तरावर तुम्हाला जर बोध प्राप्त करायचा असेल, तुम्हाला शरीराच्या स्तरावर जर तुम्हाला तृप्ती पाहिजे असेल, स्वास्थ्य पाहिजे असेल, तर तुम्हाला काय करावं लागेल? योग करावं लागेल. आणि म्हणून सुखदेव काय म्हणता की ह्या योगामध्ये प्रचंड ताकद, एवढी शक्ती आहे की चमत्कार घडणार, तुम्हाला विश्वास नाही बसणार अशा गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये घडतील. पण एक अट आहे, तुम्हाला करावं. प्रयत्न आहे चळवळीची, जो जो करीत याची, जो जो प्रयत्न करीना त्याचेच यश येईल. असं केल्याने होत आहे रे, पण आधी केल्याची पाहिजे. प्रयत्न नाही, कृत्य केले पाहिजे. कृतीमध्ये आणतात. सांगण्याचं तात्पर्य असं आहे मित्रांनो की आपण प्रयत्नांमध्ये थांबतो, ही समस्या आहे. आपण कृतीमध्ये उतारतो. आमचं जीवन हे प्राणांवर आधारित असावं, आनंदावर आधारित असावं, स्वास्थ्यावर आधारित. शरीराला पाहिजे स्वास्थ्य, मनाला पाहिजे शांती, आणि आत्म्याला पाहिजे प्रसन्नता. या तीनही गोष्टी तुम्हाला फक्त योगामध्येच मिळतील जेव्हा त्या तिन्ही गोष्टी एकत्र थांबतात. आनंद घेण्यासाठी तुमचं शरीर तेवढं आनंदाचं ग्रहण करण्यासाठी तेवढं सक्षम पाहिजे. आणि म्हणून जीवनाच्या ज्या अवस्था ज्या पद्धतीने आहे, शरीर ज्या अवस्थेमध्ये ज्या क्रियेत उपलब्ध व्हायला पाहिजे त्या क्रियेमध्ये ते समाविष्ट झालं पाहिजे, सहभागी झालं पाहिजे, त्याचा आनंद घेतला पाहिजे. आणि म्हणून आपण त्या अवस्थेमध्ये त्या क्रियांकडून पुढे गेलं पाहिजे आणि मुक्त होते. आणि म्हणून त्यासाठीच आपल्याकडे काय अध्यात्म. आणि म्हणून आज जीवनामध्ये परत सगळं जग परिस्थितीचं यायला लागलं. आता सगळं जग सांगतं अध्यात्माशिवाय आता जीवनाची प्रगती नाही. सांगण्याचं तात्पर्य असं आहे, तुम्ही फोकस कुठे करता. आणि म्हणून आध्यात्मिक जीवनाची आम्हाला फार गरज आहे आज. आणि आध्यात्मिक जीवनामध्ये तुमचं संपूर्ण फोकस हा शरीराचं आरोग्य, मनाची शांती आणि तुमच्या आत्म्याचा आनंद ह्याच्यासाठी आहे. ह्या तीन गोष्टी तुमच्या जीवनामध्ये जर असेल, तुमची भावना शुद्ध राहत असेल, तर तुम्ही ते कार्य जरूर केलं पाहिजे. आणि त्याच्यामध्येच तुमच्या जीवनाचं सार्थक आहे. तर सर, माझा प्रश्न आहे की आपण कोणत्याही कार्याला सुरुवात करतो पण त्याच्यात सातत्य राहत नाही. मग ते योगा असो किंवा कोणतंही कार्य असो, तर ते सातत्य टिकवण्यासाठी काय केलं पाहिजे? जसं की आज आपण योगाला सुरुवात केली, योगा करून या दिवस साजरा केला, पण येत जर सातत्य आपण पुढं कसं टिकवू शकतो? सर, माझा प्रश्न असा आहे की सद्गुरू आपल्याला सांगतात, योग हा शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक पैलूंवर चमत्कारिकपणे काम करतो. तर मला आतापर्यंत तरी असं समजलं आहे, आपण शारीरिक गोष्टींवर काम करण्यासाठी योग करतो व मानसिकसाठी साधना करतो, ध्यान करतो. तर आपण आध्यात्मिक पैलूंवर काम करण्यासाठी काय केलं पाहिजे? कोणता योग केला? सो माझा प्रश्न असा आहे, योग, प्राणायाम आणि ज्ञान याच्यामध्ये फरक का? आणि ध्यानासाठी योग आणि प्राणायाम किती योग्य? सर, माझा पहिला प्रश्न असा आहे की योग आणि योगामधला काही फरक आहे? दुसरा, सर, तुम्ही एकदा सांगितलं होतं की एका स्तरावरती गेल्यानंतर आपल्याला कृती महत्त्वाची नसते. तर ज्या आपण आज कृती करतो आहे प्राणायाम आणि योगा, तर ह्या कृती न करतासुद्धा आता जे साधू संत आहेत ते कधी योगा करताना पाहिलेले नाही किंवा ते असं कधी ऐकलेलं नाही की ते योगा करतात किंवा प्राणायाम करतात. तर त्यांना ज्या काही सिद्धी प्राप्त होतात किंवा ते जे योग सामीन आणतात, तर तो असं पुरुष, पण त्याच्यासाठी कोणते भाग आहे?
मित्र हो, जागतिक योग दिवस आहे आज, ज्याला YOGA याच्यामुळे लोक योगा असं म्हणतात. खरं तर तो योगच आहे. जसं मध्य आणि उत्तर भारतामध्ये राम म्हणतात, म्हणजे दक्षिण भारतात गेले तर रामा असं तुम्ही बोल, उत्तर भारतामध्ये श्रीकृष्ण असं कृष्णा हा असं. तुम्ही कुठलाही शब्द साऊथ इंडियामध्ये गेलात तर ते त्याला काना लावतात आणि म्हणूनच असं म्हणतात कानडा राजा पंढरीचं. काना लावतात कारण त्यांची उच्चार सरळी तशी. शब्दातल्या उच्चारातला फरक हा त्याच्या गर्भित अर्थामध्ये काहीही फरक करत नाही. योग आणि योगा एकच आहे. पहिली गोष्ट, योग जो आहे तो योग म्हणजे जोडणी. जेव्हा दोन शक्तींना एकत्र जोडलं जातं त्याला योग असेल. जीव आणि शिव यांना जोडणारा जो भाग आहे, जी प्रक्रिया आहे त्याला योग असेल. जीव म्हणजे तुमच्या माझ्यामध्ये सर्वांमध्ये आहे आणि शिव म्हणजे जो हा पंच या महाभूतांच्या भवती ज्या पूर्ण ब्रह्मांडामध्ये व्याप्त आहे ऊर्जा रूपाने, तो शिव तो आहे पण नाही पण आहे. तर हे जे काही मिलन आहे त्या मिलनाला योग असं. पहिली गोष्ट की योग करण्यासाठी आम्ही क्रिया केल्या पाहिजे. हे गरजेचं आहे का? साधू संत यांना योग न करताही कशा प्रकारे साधना प्राप्ती होते. स्वतः सद्गुरू सर्वांना योग शिकवता पण स्वतः नाही करत. काय कारण असं बघा, शिक्षक मुलांना बाराखडी शिकवता, ABCD शिकवता पण स्वतः नाही शिकत. बरोबर ना? मला कुणी कॉम्प्युटर चालवायला शिकवलेलं नाही पण मी दुसऱ्याला कॉम्प्युटर चालवायला शिकव. मी पण शिकलेलं नाही. मला कुणीही वाहन चालवायला शिकवलेलं नाही पण मी स्वतः अतिशय उत्कृष्टपणे वाहन चालवतोही. अगदी कलाबाजी करून चालू शकतो आणि दुसऱ्याला शिकू पण शकतो. हे जरुरी नाही आहे की तुम्हाला जे शिकवायचं आहे ते तुम्ही शिकलंच पाहिजे. तुम्ही ते आत्मसात केलं असेल तर तुम्हाला शिकण्याची गरज नाही. मग आत्मसात तुमचं नैसर्गिकपणे बघा, तो शिकण्याचाच एक प्रकार. जसं एखादी मुलगी आपल्या आईबरोबर चपात्या लाटायला शिकते, भात बनवायला शिकते, स्वयंपाक करायला शिकते. तिला काही आई शिकवत नाही पण ती आईबरोबर राहून राहून शिकते. एकदा न्यूटन यांचे ड्रायव्हर आणि त्यांचा एक किस्सा घडला असा की न्यूटन यांचं अनेक ठिकाणी भाषण राहायचे कायम असे. तर शास्त्रज्ञ म्हटल्यावर अनेक ठिकाणी एवढं मोठं संशोधन केलं आहे. अनेक लोक त्यांना बोलवायचे. एकदा ते आजारी पडले. ज्या भागामध्ये गेले त्या भागामध्ये त्या काळामध्ये सोशल मीडिया नव्हतं. त्या काळामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रचार प्रसार नव्हता. नाव माहीत असायचं, व्यक्ती माहीत नसायचं, त्याचा चित्र फोटो काही माहीत नसायचं. आजच्या काळामध्ये ते शक्य नाही आहे. आजच्या काळातही शक्य आहे, यामध्ये काय शक्य नाही. परंतु त्या काळामध्ये त्यांना व्यक्तिशः कुणी ओळखत नव्हतं परंतु नाव म्हणून त्यांना सगळे ओळखत. म्हणजे जेव्हा ते एका ठिकाणी अशा प्रकारे व्याख्यान देण्यासाठी गेले ते तर आजारी पडले. रस्त्यानेच आजारी पडल्यानंतर न्यूटननी आपल्या ड्रायव्हरला सांगितलं आज व्याख्यान तुला द्यायचंय. आज तू न्यूटन, मी तुझा ड्रायव्हर. म्हणजे सर हाऊ कॅन इट पॉसिबल? तुम्ही इट्स पॉसिबल. ज्यावेळेस तो एवढ्या आयुष्यभर त्या न्यूटन बरोबर होता त्याचं जवळजवळ सगळं पाठ होत आलेलं होतं. त्यांनी सगळं धडा पाठ असेल भाषण. कारण न्यूटन प्रत्येक ठिकाणी गेले कसं सेमच भाषण सांगायचं. राम सर कुठे गेलेत काय सांगतात, कमजोरीमुळे रोग तेवढं तर पाठ होतं प्रत्येकाच. आपला एडिटर देवा सुद्धा एखादी मीटिंग घेऊ शकतो, चांगली घेऊ शकतो, त्यात काय नव्हतं. ज्याने 5,000 व्हिडिओ बनवले, 5,000 व्हिडिओ ज्याने 2-2, 3-3 वेळा पाहिले, एक व्हिडिओ त्याला 3 वेळा पावला. राम सरांपेक्षाही जास्त इन्फॉर्मेशन त्याच्याकडे. त्या ड्रायव्हरचं पण तसंच होतं. तो उभा राहिला आणि भाषण ठोकायला लागले, देत दानादन टाळ्या वाजवायला लागले. तुम्हाला माहिती आहे की काही जण फार चिकित्सक असतात, तिथे पण एक होता चिकित्सक होता. तो उभा राहिला, त्याने असा प्रश्न विचारला, खोचक क्षणभर तो ड्रायव्हर बावरला. आता काय उत्तर द्यायचं? हा तो वेगळाच प्रश्न आला. अभ्यास मी वेगळा केला, अभ्यासक्रम सोडून प्रश्न आला, उत्तर काय द्यायचं? ते ड्रायव्हर शेजारी उभा होता, म्हणजे कोण? न्यूटन. काय प्रश्न विचारला आहे तुम्ही? ह्याचं उत्तर तर माझा ड्रायव्हर पण दिलं आणि दिला माहीत ड्रायव्हर. कारण त्या ड्रायव्हरने उत्तर मला सांगा कोण डिरिंग करेल असं प्रश्न विचारण्याची पॉवर. ज्यांना प्रश्न पडले असतील त्यांनी माझं हे व्याख्यान संपलं तर माझ्या ड्रायव्हरला भेटा, तुम्हाला सगळे उत्तर मिळेल. आधी माझं व्याख्यान पूर्ण ऐकून सांगण्याचा तात्पर्य असं मित्रांनो, साधूचे संगती मनोमार्ग गती 11वा श्रीपती येणे पंथ. या पद्धतीने या पंथाने आपण श्रीपती या ब्रह्मांडाचा नायक आपण असा आकवू शकतो, त्याला कन्फर्म करू शकतो. कशाने? साधूच्या संगती. का साधूकडे ही शक्ती आपोआप असते? नाही, ती त्यांच्या साधनेतून आलेली. मग त्यांची साधना कोणत्या प्रकारची आहे? पहिली साधना आहे कर्मयोग, दुसरी साधना आहे भक्तियोग, तिसरी साधना आहे ज्ञानयोग आणि चौथी जी आहे ती पतंजलींनी जी आपल्याला दिली ती म्हणजे क्रियायोग. क्रियायोग हा सामान्य माणसासाठीचा अतिशय सामान्य असा प्रकार जिथे शरीराच्या मार्गाने मनाच्या मार्गाने प्राणांपर्यंत पोहोचलं आणि कर्ममार्गामध्ये क्रियेच्या माध्यमातून पोहोचलं. तुमच्या हातातून जे काही काम घडतंय आता
जे कार्य त्याच्या माध्यमातून हे जीवन समर्पित करतो. माणसाचं जीवन जे आहे, आज बघा आपण काम करतो, जेवढे या जगामध्ये महान लोक आहेत ते सगळे महान लोक त्यांच्या कर्माने मोठी झाली. यात काही शंका, कोणाला शंका आहे का? जो कोणी मोठं झालेला या पृथ्वी तलावर ज्यांचे आम्ही नावं ऐकतो ते त्यांच्या कर्तृत्वाने मोठे झाले. सांसारिक जीवनामध्ये ज्यांनी यश मिळवलं, महान बनले, ते सगळे लोक कशाने मोठे? त्यांच्या कर्माने, कर्तृत्व, ज्यांचा आदर्श सगळ्यात जग. पिढ्यानपिढ्या लोक त्यांच्या पावलांवरती पावलं ठेवून चालण्याचा प्रयत्न कर. ही जी महान लोक आहेत, ही जी यशस्वी लोक आहेत, ही प्रचंड मेहनत करतात. आम्हाला असं वाटतं की आम्ही खूप मेहनत करतो. गाढवाला असं वाटतं की मी खूप ओझे वाहतो. हे बरोबर आहे त्या गाढवाच, कारण त्याला ओझं व्हायचं सोडून दुसरं काही कळतच नाही. त्याला जीवन हेच एक ओझं आहे. आणि तुम्ही तेच जर घोड्याला विचारलं, त्याला ते ओझं नाही वाटतं, त्याला तो आनंद वाटतो. जे काही ओझं घेऊन चावतो ना, त्याचा त्याला काय वाटतो? रुबाब. म्हणजे सामान्य माणूस तो आहे ज्याला काम हे काय आहे, एक ओझं आहे. आणि महान माणूस तो आहे ज्याला ओझं सुद्धा त्याच्यामध्ये त्याचं काय वाटते? त्याचे आनंद वाटते, भूषण वाटते. काम त्याच्यासाठी जीवन आहे आणि सामान्य लोकांसाठी जीवन हेच काम. बघा, तुमच्या जीवनामध्ये जीवन वेगळं आहे आणि काम वेगळं आहे असं असेल तर तुम्हाला सुट्टीची गरज पडते, तुम्हाला रेस्टची गरज पडते, आरामाची गरज पडते. आणि तुमचं काम हेच जर जीवन असेल तर तुम्हाला सुट्टी हराम वाटते. तुम्हाला काम हवंय, काहीतरी सक्रिय राहणं गरजेचं आहे. रिकामं बसलं की टेन्शन येईल. असं जर तुमचं जीवन असत, तुम्ही कर्मयोगी आहे. तुम्हाला फळाची अपेक्षा मी आहे, काय फळ मिळणार आहे, किती मिळणार आहे, केव्हा मिळणार आहे, की नाहीच मिळणार आहे, यांनी काही फरक पडत नाही. काम करायला मिळालं हेच मोठा आनंद, सेवा करायला मिळालं. म्हणजे जीवनामध्ये आज जर आम्ही यशस्वी होत नसेल सामान्य जीवनामध्ये, सांसारिक माणसाला कर्मयोगासारखा दुसरा सोपा योग नाही. तुम्हाला क्रियायोग करायची पण गरज नाही. तुमच्या समोर जो उभा आहे तो कर्मयोगीच आहे, ज्याच्यासाठी शेतकऱ्यांची सेवा, शेतकऱ्यांचं मार्गदर्शन हे काय आहे? प्रार्थना आहे, हीच पूजा आहे, हीच सेवा आहे, हीच साधना आहे. शेतकरी ज्याच्यासाठी देव आहे आणि त्याचं कल्याण ही त्याची काय आहे? पूजा, हीच साधना आहे. म्हणजे तुमच्या लक्षात आलं पाहिजे, जेव्हा तुम्ही दोन हात एकमेकांमध्ये सामावण्याचा प्रयत्न करता तेव्हा तुम्ही जर एक बोट जर बरोबर घेतलं सापटीमध्ये, दुसरी बोट आपोआप येतात. तुम्ही कुठला तरी योग साधला एक, त्या बाकीची योग आपोआप जुळले जातात. ती साधण्याची गरज. भक्ती योगामधून एखादा भक्त जे साध्य करतो ना, तेच एखादा कर्मयोगी कर्मामधून साध्य करतो, एखादा ज्ञानयोगी ज्ञानातून साध्य करतो, एखादा क्रियायोगी योगातून साध्य, क्रियायोगानं. तेव्हा हे वेगळे नाही आहे. हां, वेगळे मार्ग आहे. मी नेहमी उदाहरण देतो की नाशिकला येण्यासाठी चहूबाजूनी रस्ते आहे. गुजरातवरून एक रस्ता आहे, एक MP वरून आहे, एक इकडून साऊथ इंडियाकडून आहे, एक मुंबईकडून आहे, कोकणातून. परत साधना पण वेगळी आहे. इथे येण्यासाठी तुम्ही बसने येऊ शकता, कारने येऊ शकता, रेल्वेने येऊ शकता, विमानाने येऊ शकता, फक्त जहाजाने नाही येऊ शकता. मुंबई पण जहाजाने पण येऊ शकता. सांगण्याचं तात्पर्य आहे की मार्गही अनेक आहेत, साधनही अनेक आहेत. तुम्हाला योग्य कोण? एखादा महिन्याने पायी जा, काही प्रॉब्लेम नाही, काही वर्ष लागतं, तेवढा प्रश्न. एखादा महिन्याने बसने, पब्लिक ट्रान्सपोर्टने जाईल, काही हरकत नाही आहे. क्रियायोग हा पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे. तुम्हाला त्या बसच्या मर्जीने जावं, जिथे बस थांबेल तिथे तुम्हाला थांबावं लागतं. तुमच्या मर्जीने बस नाही चालणार. तिचा जो टाईम आहे त्याच टायमिंग मग तुम्ही ना, ती बी शिस्त पाळली तर तुम्ही तिच्या वेळेत हजर राहिले तर तुम्हाला घेऊन जाणं, तुम्हाला टाकून निघून जा. म्हणजे साधन तुम्ही निवडता, मार्ग सुद्धा आपण निवडतो. हे स्वातंत्र्य आपल्याला दिलेलं आहे आणि स्वातंत्र्यच आपल्यासाठी अडचण. मग आज आम्ही कर्मयोगामध्ये पण अर्धवट आहे, आम्ही भक्ती योगामध्ये पण अर्धवट आहे. बघा, प्रेमानंद महाराज भक्ती योगाचं एवढं सुंदर स्वरूप तुम्हाला कुठेच बघायला मिळेल. तिथं ज्ञान उतरलं त्यांच्या तोंडून. आज ज्या पद्धतीनं ज्ञान बाहेर पडतंय ते पाहिल्यानंतर कोण म्हणाल की ते शिकलेले नाहीये, ते पंडित नाहीये. त्यांचा इतिहास तुम्ही पाहिला तर ते फक्त एक साधारण नामस्मरण करणारे फक्त भक्त आहे, साधक आहेत. पण त्यांच्यामध्ये एवढी प्रतिभा, एवढी प्रगल्भता कुठून? मला सांगा. आपण जर म्हटलो एखादा गरीब मुलगा आणि त्या मुलाची दोस्ती जर श्रीमंत मुलाशी जाईल तर त्याच्याकडे विमानाचं तिकीट, त्याच्याकडे लक्झरी गाडी, त्याच्याकडे एकदम महागडा मोबाईल, ह्या सगळ्या गोष्टी दिसल्या तर नवल का? तो गरीब आहे पण त्याचा मित्र श्रीमंत आहे. एकदा तुम्ही या योगाच्या माध्यमातून ईश्वरापर्यंत पोहोचले, तुमच्या शक्तीपर्यंत पोहोचले का तिथे तर भांडार आहे, ज्ञानाचं भांडार आहे, धनाचं भांडार आहे, प्रतिभेचं भांडार आहे, प्रतिष्ठेचं भांडार आहे, महानतेचं भांडार. ते सदैव उत्सव. गरीबाच्या घरी वर्षातून एकदा दिवाळी असते, बाकी वर्षभर दिवाळी असते. परंतु श्रीमंताच्या घरामध्ये रोज दिवाळी असते. त्याला जेव्हा इच्छा येईल तेव्हा तो दिवाळी साजरी करू शकतो. हॅलो, त्याला सणाची वाट बघावी लागत नाही, त्याची इच्छा हे सण आहे. हे योग जो आहे ना, आम्हाला चमत्कारिक अनुभव करू शकतो असं सप्रेम. मग तो तुमच्या जीवनामध्ये शारीरिक स्तरावर असेल, मानसिक स्तरावर असेल किंवा आध्यात्मिक स्तरावर, सर्व पैलूंवर प्रभावतात. तुम्ही आम्हाला विचारताय की हे कशा प्रकारे साध्य करायचा, हा योग साध्य कसा करायचा. आम्हाला
शिस्त निर्माण करावी लागेल, स्वतःला संकल्पवान बनावं लागेल, साधक बनावं लागेल. मला सांगा, शरीराच्या बाबतीमध्ये आपण एक सोपं उदाहरण घेऊया. प्रत्येकाकडे शरीर आहे, प्रत्येकाकडे फुफ्फुस आहे, नाक आहे, पण जेवढा श्वास तुम्ही घ्यायला पाहिजे तेव्हा घेता का हो तुम्ही? एक साधं सोपं, ज्याच्यावर तुमचं जीवन अवलंबून, ज्याच्यावर तुमचं हे प्रत्येक क्षणाचं जीवन तुमचं जिवंत आहे, त्या श्वासावर देखील आपलं तेवढं प्रभुत्व नाही जेवढं असायला. त्याची आपण पूर्ण क्षमता कधी वापरली का? तुम्हाला माहिती आहे, साधारणतः आपण 13-14 श्वास घेतो. एक सामान्य माणूस 13-14 श्वास घेतो एका मिनिटात. हे श्वास जेवढे तुम्ही कमी करू शका तेवढा तुमचा बोध काय होतो? तीक्ष्ण, स्पष्ट होईल. सकाळी आपण योगा केल्यानंतर जेव्हा आपण बाहेर पडलो, सकाळ रोज सारखीच होती, काही वेगळी नव्हती. रोज सारखा दिवस उगवला होता, रोज सारखं वाहनं वाहत होती, पाऊस पडलेला होता, सगळीकडे ओलं होतं, परंतु जर सकाळ वेगळी दिसली. का बरं? कारण आपले सेन्सेस काय झाले होते? शार्प. जसं आपल्या डोळ्यावरची झापड बाजूला झाली की आपल्याला स्पष्ट दिसायला लागतं. जो पण डोळ्यावर झापड आहे तोपर्यंत समोर जे दिसतं ते मेंदूपर्यंत पोहोचत नाही. आणि म्हणून अन्न तर खातोय पण त्याचा कस शरीराच्या अवयवांपर्यंत, सेलपर्यंत पोहोचत नाही. तसंच आमचं पण आहे. इंद्रिय अनुभूतीचं ग्रहण करताय पण ती अनुभूती मेंदूपर्यंत पोहोचत नाही. ती तीक्ष्णता जात नाही, एवढी स्पष्टता येत नाही, पिक्सल कमी होतं, ब्लर शार्प दिसत नाही. ही शार्पनेस कशामुळे येतो? जेव्हा तुमच्यामध्ये ऊर्जा काय होते? सक्रिय. बघा, जेवढा ब्राईटनेस वाढवाल तेवढं फोटो कसा दिसतो किंवा अक्षर कसं दिसतं? क्लिअर दिसतं. जेवढा तुम्ही ब्राईटनेस कमी कराल तेवढं ते कसं दिसतं? त्याच्यातले बारकावे काय होतात? ब्लर व्हायला, बारकावे मिसळून जातात. तुम्ही जेवढे पिक्सल वाढवाल तेवढं ते शार्प दिसतं. पण तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही या तज्ज्ञांना विचारा जे त्या क्षेत्रामध्ये टेक्निकल एक्सपर्ट्स आहे, जेवढा तुम्ही फोटो शार्प काढाल तेवढा त्याचा डेटा काय होतो? इन्क्रीज होतो. पूर्वी KB मध्ये असलेला फोटो आज GB पर्यंत पोहोचला. काही फोटो 1.5-2 GB असतात. फोटो पूर्वी व्हिडिओ राहायचा तासाभराचा, म्हणजे त्याची क्लॅरिटी किती असते कळतंय का तुम्हाला? म्हणजे जेवढं जास्त क्लॅरिटी तुम्हाला हवी असेल तेवढी स्थिरता तुमच्यामध्ये आली पाहिजे, तेवढी तीव्रता तुमच्यामध्ये आली पाहिजे. एका ठिकाणी स्थिर राहून तुम्ही दूरपर्यंत तुमची ऊर्जा पोहोचू शकली पाहिजे. जेवढा कॅमेरा दूरचं चित्रण कॅप्चर करतो तेवढा त्याचा पिक्सल पॉवरफुल असतो. असतो ना? तसंच आहे आपल्या जीवनामध्ये. शरीराच्या स्तरावर आपण आपलं शरीर कधी वापरलं का? त्या तीव्रतेच्या लेवलला जाऊन तुम्ही ती शरीराचा कधी वापर केला का? मग आपल्याला जी लोक शरीराचा अद्भुत वापर करतात ती आपल्याला अलौकिक वाटतात, ती चमत्कारिक वाटतात. ज्यावेळेस लोक विक्रम करतात, काही अचाट असे कृत्य करतात, त्यावेळेस आपण चमत्कृत होऊन जातो की अरे काय, म्हणजे किती हुशार आहे, किती टॅलेंट आहे, किती साहस आहे, किती धाडस आहे. परंतु त्यासाठी त्याने काय केलेली आहे? साधना. काय केली आहे? साधना. म्हणजे स्वतःला शिस्तबद्ध जर तुम्ही केलं तर तुम्ही या शरीराकडून हवं ते करू घेऊ शकता, त्याच्या मर्यादेच्या पलीकडे. आणि म्हणून शरीराच्या पातळीवर आम्ही अजून त्याचा पूर्ण वापर कधी केलेलाच नाही आहे. आणि तो वापर जर करायचा असेल तर तुम्हाला येऊ मदत करू शकतो. ही आम्ही सकाळीच अनुभव. आमची इंद्रिय जे आहे ती अधिक सजग आणि अतिशय तीक्ष्ण होतात. मेंदू आहे पण काय आहे? इंद्रियच आहे, अवयव आहे ना. शरीरामध्ये मेंदू जो 1.5-2 किलोचा काय असतो तुमचा, काही चगड्यांपासून सुरू असेल, थारवेर, पण तो जो आहे तो पण एक इंद्रिय आहे. मग ते सुद्धा काम कसं करतं? अतिशय तीक्ष्णपणे काम करतं. आणि म्हणून आध्यात्मिक शक्तीच्या अगोदर पहिले शारीरिक क्षमतेच्या बाबतीमध्ये आम्ही स्वतःला काय केलं पाहिजे? विकसित केलं. एखाद्याला विचारलं तुझं आवडती डिश कोणती, तो 2 मिनिटं विचार करतो माझी खरंच आवडती कोणती, म्हणजे क्लॅरिटी नाही, काय नाही आहे. मला काय आवडतंय, माझा रस कशामध्ये आहे, माझा ओढा कशामध्ये आहे, माझ्या जीवनाची अनुभूती जर उथळा असेल तर मला कधीच नाही कळत. सब घोडे 12 पाय. आताची 5 बोटं सुद्धा सारखी नसतं. एखादा अशिक्षित व्यक्ती आहे त्याला काय म्हणतात? काला अक्षर भेस बरोबर. त्याला काळा अक्षर आणि म्हैस दोन्ही सारखंच दिसतं. ते म्हणते म्हशी चारायला गेले, तो विचार काय रे या पानावर एवढ्या म्हशी का बरं सुरू राहील? त्याला म्हणतात काळ्या अक्षर भेस बरोबर. मित्रांनो, तुमच्यामध्ये जेव्हा ज्ञान अनुभूती प्राप्त होते, त्याची स्पष्टता तुमच्यामध्ये येते ना, तेव्हा तुम्हाला त्या गोष्टींची अनुभूती स्पष्टपणे यायला लागते. बोध होतो. बोध फार महत्त्वाचा आहे. आणि हा बोध शरीर स्तरावर होणं गरजेचं आहे. आम्ही जे काही खातो, तुम्हाला माहिती आहे आपलं शरीर एवढं हुशार आहे की तुम्ही नुसतं एखाद्या वस्तूला हात जरी लावला तरी तुम्हाला कळतं लगेच ही खायला पाहिजे की नाही. नुसतं स्मेलवर तुम्ही ओळखू शकता की ही वस्तू खराब झालेली आहे किंवा चांगली आहे. तुम्ही स्मेलवर ओळखू शकता की हा आर्टिफिशियल स्मेल आहे की ओरिजिनल स्मेल आहे. तुम्ही नुसतं स्पर्शाने ओळखू शकता की हे कापड चांगलं आहे की खराब आहे, हे केमिकलचं आहे, आर्टिफिशियल, हे नाही. एवढी क्षमता या शरीरामध्ये आहे. पण तुम्ही त्याला जर उत्तेजित पदार्थ खाऊन, फास्ट फूड खाऊन, मसालेदार नॉनव्हेज खाऊन, नशा करून, दारू पिऊन, व्यसनांच्या आहारी जाऊन तुम्ही त्याला जर बोथट केलेला असेल, तुमची ऊर्जा तुम्ही जर
संपादन करण्याच्या ऐवजी तुम्ही ती जर कुठेतरी वाया व्यर्थ घालवली असेल तर तुम्हाला हा बोध कधीच प्राप्त होणार. लोक म्हणतात ना, घर की मुलगी दाल बरं. का बरं? ते आहारी गेलेले उत्तेजक द्रव्यांच्या मध्ये चव का असेल, त्याला उत्तेजना मिळाली पाहिजे. जिभेला उत्तेजना मिळाली की त्यांना वाटतं बरं आहे. त्यांना पोषणाशी काही घेणं नाही. त्यांची चेतना जेवढी बधीर होईल तेवढं त्यांना बरं वाटतं, कारण ती जागृत झाली का टोचते. लोक म्हणतात माझं मन मला खातं. असे मन ज्यांचं मन ज्यांना खातं, बघा किती गंमत आहे. सापानेच आपली शेपटी गिळावी असा प्रकार. साप जर शेपटी गिळायला लागला तो काय शिल्लक माग, तसं तुमचं मन तुम्हाला खातं म्हणजे तुम्ही विकृत आहात, तुम्हीच तुमचे दुश्मन आहात. आणि म्हणून आपण एक लक्षात ठेवायचं, शारीरिक स्तरावरती आम्ही आमच्या शरीराच्या क्षमता पूर्णपणे वापरू शकतो तेव्हा जेव्हा तुम्ही तुमच्या प्राणांबरोबर एकजीव व्हा. तुमचे प्राण तुमच्या सोबत असतील तर तुम्ही शरीराच्या पूर्ण क्षमता वापरू शकता. कारण प्राण जेव्हा जागृत होता ना, तेव्हा मृत्यूचं जे भय आहे, या शरीराला सर्वात जास्त भय कशाचं आहे? मृत्यूचं. तुम्हाला नाही येतं, तुम्हाला भय वाटतच नाही. ते तुम्हाला भ्रम झाला आहे की मला भय वाटतं. तुम्हाला भय वाटायचा काही संबंधच नाही. का? तुम्ही अजून स्वतःला ओळखलंच नाही. मला सांगा, तुम्ही म्हणता माझ्या मित्रावर, माझ्या मैत्रिणीवर, माझ्या आईवर, माझ्या वडिलांवर खूप प्रेम आहे, खूप प्रेम आहे. जेव्हा त्यांचा देहांत होतो तुम्ही त्यावेळेस काय नाही म्हणत माझ्या याच्यावर खूप प्रेम. तुम्ही म्हणता माझं त्याच्यावर फार प्रेम होतं. कोणावर? जो गेला त्याच्यावर. मग इथं तर पडलेलं ना शरीर. ज्या शरीरावर तुम्ही आत्ता प्रेम करताय ते तर समोरच पडलेलं आहे, तरी पण तुम्ही रडताय. शरीर तर इथंच आहे ना. ज्या शरीराच्या माध्यमातून तुम्ही त्या शरीराला जपत होता त्याला तुम्ही आई, मैत्रीण, मित्र, भाऊ, बहीण, जवळचे स्नेही समजत होता, ते शरीर तर आता इथंच आहे. मग तुम्ही असं का म्हणता का तो गेला? तो इथंच पडलेला आहे. गेला कोण? तो जो गेला. म्हणजे कळत नकळतपणे तुम्ही आता सुद्धा प्रेम कोणावर करताय? त्या आतमधल्या आत्म्यावरच कर. पण आम्हाला त्याची समज नसल्यामुळे आम्ही शरीरालाच खाऊ. जर तुम्हाला जर त्याचं ज्ञान असतं तुम्ही म्हणूच शकत नाही गेला. तुम्ही म्हणाल मुक्त झाला शेत. तो काय म्हणाल? हा फक्त शब्दाचा खेळ नाही आहे, हा अनुभूतीचा खेळ आहे. एखादा म्हणजे हा मुक्त झाला, मुक्त झाला, मग रडतो कशाला? म्हणजे तुम्ही पोपटपंची करून ज्ञान प्राप्त करू शकत नाही. ही समस्या. मी तुम्हाला सांगून तुम्हाला कळणार नाही. हां, तुम्ही थोडेसे चतुर व्हा, बस एवढीच गोष्ट. मला पाहिले पण नाही सर तो गेला, मुक्त झाला आणि मी बाजूला गेलो का परत रडायला सुरुवात. म्हणजे माया मोहाचं जे जाळं आहे तुमचं ते तुम्ही या शरीरालाच मीच समजता. तुम्ही तो नाहीच आहे. तुम्ही जर तो असता तर झोपल्यावर कोणी जागे कसे राहिला असता? झोपल्यावर सुद्धा तुम्ही पिक्चर पाहता. तुम्ही शवासनामध्ये गेल्यावर सुद्धा हालचाल करता. चाळीजवळ एखादं प्रेत जर हालचाल करायला लागलं जवळ बसून, जे समजा उदाहरणार्थ तुमच्या सगळ्यात जवळचा व्यक्ती गेलेला आहे घरामध्ये आणि तुम्ही त्याच्या प्रेताजवळ बसलेला आक्रोश करत आहात, रडत आहात, अत्यंत जीवलग आहे, त्यातलं जीव त्याच्यामध्ये गुंतलेला आहे आणि रात्री 12 वाजता सगळे पाहुणे रावळे सगळे झोपलेले आणि तुम्ही एकटेच जागे आहे तिथे आणि अचानक रात्री 12 वाजता प्रेताली डोळे पांढरे, दात काढले आणि अचानक नखं लांब लांब जाते. काय करावं तुम्ही? कुठे महाराज सुंदर कल्पना आहे. अरे काही लोक अपघाताने परत जर जेव्हा त्यांच्यामध्ये प्राण उतरले तरी लोक घाबरून पळालेला. हे भूत. मित्रांनो, जीवनामध्ये आपण ज्या पद्धतीने विचार करतो, जगतो, ती जीवन जगण्याची खरी पद्धती नाही, तो भ्रम आहे. म्हणून माया आहे. आणि म्हणून शरीर जे आहे त्या शरीराच्या स्तरावर तुम्हाला जर बोध प्राप्त करायचा असेल, तुम्हाला शरीराच्या स्तरावर जर तुम्हाला तृप्ती पाहिजे असेल, स्वास्थ्य पाहिजे असेल, तर तुम्हाला काय करावं लागेल? योग करावं. कारण जोपर्यंत शरीर, मन, भावना आणि ऊर्जा एकाच स्तरावर येत नाही तोपर्यंत तुम्हाला त्या ऊर्जेची अनुभूती होणार नाही. तुम्ही जे बघा, तुम्ही झाडाला पाणी घालताय पण ती मुळांपर्यंत जातच नाही. काय होईल? पाणी असून झाड काय होईल? तुमची अवस्था कशीच आहे. तुमच्या आतमध्ये प्राण आहे पण ते त्या झाडापर्यंत पोहोचत नाही. झाड बाहेर काही सुटत, त्याला आंघोळ घाला, त्याला पावडर लावा, तरी ते काळ म्हणतच, त्याला खाऊ घाला, आणखीच लागत नाही. कारण हे सर्व करण्याचं काम करता धरता जो आहे तो तुमच्या आतमधला प्राण. तो जो प्राण आहे तो प्रज्वलित करा. आम्ही शरीर प्रज्वलित करा, आम्ही मन जास्त पोषित करण्याचा प्रयत्न, आम्ही भावनांच्या आहारी जा. या 3 गोष्टींमध्ये आम्ही बुरफटलेलो आणि ह्यातून मुक्त होण्याची जी प्रक्रिया आहे तिलाच योग असं. मानसिक स्तरावरती आमचा विकास होत नाही. आम्ही पटकन लगेच काय होतो? आमचं मन दुःखी होतं, आमचे विचार बदलतात, आमच्या मनामध्ये दुविधा निर्माण होते. या सगळ्या गोष्टींचं मूलभूत कारण काय आहे? जसं एखादं लहान मूल यात्रेमध्ये आपल्या आईवडिलांपासून जर वेगळं झालं तर ते भडकटतं, हरवतं. ते आहे, ते स्वतःच म्हणतो मी हरवलो. ते काय म्हणतं? त्याला जर कोणी भेटलं एखादं, ते काय सांगतो लोकांना? मी हरवलो. अरे तू आहे ना, मग हरवला कसा? आई वडिलांपासून वेगळा झाला. कसं आहे? तुमच्या प्राणापासून तुमचं शरीर वेगळं झालं, मन वेगळं झालं, म्हणून ते हरवलं. का हरवलं? कारण आपण आईचा हात धरायला पाहिजे, आपला हात आईच्या ताब्यात द्यायला पाहिजे. तो सोडायला नाही बाबा, तो सुटला. तो का सुटला? अज्ञानामुळे. कशामुळे? अज्ञान. आणि ते जे अज्ञान आहे
हे दूर करण्याची. मला सांगा, समजा इथं काच आहे, या काचेतून बाहेरचं दिसायचं काय झालं, कमी झालं. का? कारण त्या काचेवर काय साचली, ही जी अज्ञानाची धूळ आहे, की धूळ त्याच्यावर साचते. आणि म्हणून तुम्हाला शरीराच्या पलीकडे, मनाच्या पलीकडे की जे तुमचं प्राण आहे ते दिसत नाही किंवा ती फील होत नाही. जेव्हा तुम्ही अतिशय संकटामध्ये येता, प्रचंड तुमचा जीव धोक्यामध्ये येतो, तेव्हाच शरीर बाजूला होतं, मन बाजूला होतं आणि अचानक प्राणांची काय होते आम्हाला साक्षात्कार. पण एखादी वीज चमकावी एवढा समाधीचं काय होतो, बोध होतो. बघा, जेव्हा तुम्ही प्रचंड आनंदी होता तेव्हा तुम्हाला शत्रूही कळत नाही, मित्रही कळत नाही, कुणीच कळत नाही. असं वाटतं सगळीच आपली वाटतं. आणि नसेल वाटलं तुम्हाला आजपर्यंत आनंदच झालेला नाही. काय केलं म्हणते, सर मी लय आनंद जातो, तुम्हाला माहिती आहे शत्रू भाग. एक जणाला झोपेत काटा भरला आणि हे उठल्यावर बायकोला लासून घेऊन बोललो, म्हणे उपट. काय म्हणे, काटा उसळ. म्हणजे कुठे, म्हणे उजव्या पाया. जेव्हा तो काटा उपटायचा प्रयत्न केला, हो म्हणे काटाच नाही, तुम्ही वेळात कबळली मला. म्हणजे हा तर पागल झालाचे, बायकोला पागल कबळ. अशी आमची अवस्था. आम्ही माया मोहाच्या जाळ्यामध्ये एवढे अडकलेलो आहोत की आम्ही जो आमच्या जवळ येईल त्याला पण आम्ही त्या जाळ्यामध्ये काय करतो आणि असं चित्र उभं करतो की माझा जो अनुभव आहे ते सत्य आहे, तू जे सांगतोय ना ती बकवास. आणि म्हणून सुखदेव काय म्हणता की ह्या योगामध्ये प्रचंड ताकद, एवढी शक्ती आहे की चमत्कार घडणार, तुम्हाला विश्वास नाही बसणार अशा गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये घडतील. पण एक अट आहे, हो तुम्हाला करावं, तुम्हाला प्रयत्न आहे चळवळीची, जो जो करीत याची जो जो प्रयत्न करी ना त्याचेच यश आहे. असं एका माझ्या मित्राला मी एकदा म्हटलं, अशी वही धरली आणि त्याच्यावर पेन ठेवला, त्याला म्हणलं पेन उचलायचा प्रयत्न कर. त्याने पेनला हात लावला, मी उचलला. म्हणलं उचलू नको, उचलायचा प्रयत्न कर. तो म्हणे प्रयत्न कसा करायचा, म्हणजे प्रयत्न कर, पकड त्याला, पकडला, आता प्रयत्न कर, उचलू नको. उचलला म्हणजे विषय संपला ना, फिनिश झाला, क्रिया फिनिश झाली. उचलायचा प्रयत्न कर म्हणजे प्रयत्न कर म्हणजे काय, फक्त धरून राहा नाही, त्यासाठी लागणारे एफर्टला. म्हणजे प्रयत्न करणे म्हणजे प्रत्यक्ष कृती करणे. पण लोक प्रयत्न करणे म्हणजे काय म्हणतात माहिती का, मिले प्रयत्न करतो पण यशच मिळत नाही. आता पेन उचलल्यावर उचलायचा प्रयत्न करायची काय गरज आहे, नाही हो. सर्व गोष्टी या पेन उचलण्यासारख्या सोप्या असतात का, पण असंभवी पण असतात. तुम्हाला जे जमत नाही ते कुणीतरी करताय, सहज करताय. इथं बऱ्याच जणांना मोटरसायकल चालवता येत नाही, काही जणांना कार चालवता येत नाही. ते काय खरे ऍक्सिडेंट होतो, माणसं मारपट ते खबर आहे. ज्यावेळेस तू एका गावातून दुसऱ्या गावाला तुला भूगर्भातून येतो का, रस्त्यानेच येतो ना, मग तेव्हा नाही मी हे रिक्षामध्ये याच्यामध्ये, मग ते काय त्याचा ऍक्सिडेंट नाही होत, त्याचा तर व्यवहारच होतो. म्हणजे कारण सांगण्यासाठी तुम्ही काही पण सांगू शकता, परंतु तुम्ही ते केल्याने होत आहे रे, पण आधी केल्याची पाहिजे, प्रयत्न नाही, कृत्य केले पाहिजे. कृतीमध्ये आणतात. आपण काय म्हणतो नेहमी फार प्रयत्न, या प्रयत्न करणाऱ्यांनी आजपर्यंत काहीच केले नाही. त्यांनी फक्त एक सुविचार तयार केला, प्रयत्न वाळूचे कणर गडिता तेलही गडे. यांनी कधी वाळूतून तेल काढले, तुम्ही एखादा प्रयत्न करणार म्हणजे वाळूतून तेल काढले पाहिजे. वाळूतून तेल निघतं, यस निघतं. वाळूपासून तर काच बनते, 2000 डिग्री नंतर वाळू वितळतं, सिलिका म्हणतात. सांगण्याचं तात्पर्य असं आहे मित्रांनो की आपण प्रयत्नांमध्ये थांबतो, ही समस्या आहे. आपण कृतीमध्ये वितळतो. प्रयत्न आणि कृती यामध्ये फार मोठा काय आहे फरक. मी त्याच्यासाठी तुम्हाला उदाहरण सांगितलं पेनचं. प्रयत्न हे फक्त सांगण्यासाठी आहे आणि कृती ही करण्यासाठी आहे. आणि म्हणून प्रयत्न करण्याऐवजी आम्ही कृती केली. प्रयत्न म्हणजे अधूनमधून केलेली अर्धवट कृती, हे लक्षात. आणि कृती म्हणजे पूर्णपणे संपूर्ण अवस्थेमध्ये केलेला प्रयत्न, फलप्राप्तीपर्यंत केलेला प्रयत्न म्हणजे कृती. तर आम्हाला अशा प्रकारे ते केलं पाहिजे. फार छोटं आहे सद्गुरू असं म्हणतं, फार एवढंच आहे, फक्त एवढंच आहे की तुम्ही केलं. अहो तब्येत फार छान होईल तुमची, पण तुम्ही खाल्लं पाहिजे, एवढंच आहे. नाही मला आवडत नाही, मला पचत नाही. जर कधी खाल्लंच नाही तर पचल कसं. नाही एकदा खाल्लं होतं, तुम्ही एकदा श्वास घ्यायचा होता ना जलमड्यावर, नाही श्वास घेतला पण जरलोच नाही, बरोबर आहे ना. एकदा श्वास घेतला असता, एकदा चाईचं दूध पेला असता, तू जिवंत असता आतापर्यंत असता का नाही. ती क्रिया तू रोज करतोय, प्रत्येक क्षणी करतोय. तसं तू कोणती क्रिया तुला जी हवी आहे ती क्रिया तू पुन्हा 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 करत राहा यशस्वी हो. आणि म्हणून जो जीवनामध्ये शारीरिक स्तरावर, मानसिक स्तरावरती जे आमचं जीवन आहे किंवा आध्यात्मिक स्तरावरती काय फरक आहे बरं. शारीरिक स्तरावरचं जीवन फक्त आमचं ह्या शरीरापुरतं मर्यादित. ह्या शरीराने भोग घेतला, या शरीराने जलप्राशन केलं, याने श्वास घेतला, याने आराम केला, हे सगळ्याच्या गोष्टी त्याने काहीतरी भोग केला. सगळं जे आहे शरीराच्या संदर्भामध्ये, ग्रहण, उत्सर्जन, मंथन, निद्रा, या सगळ्या गोष्टी शरीराच्या संदर्भात. दुसरे मानसिक स्तरावरती चिंतन आहे, निर्णय आहे, कल्पना आहे. म्हणजे मानसिक स्तरावरचं जीवन जरा वेगळं, व्हर्च्युअल लाईफ. मानसिक स्तरावरती लाईफ कसं आहे, काल्पनिक आहे, आभासी आहे. आपण म्हणतो की नाही, मस्तपैकी मिक्सरमध्ये ॲपल टाकले आणि मस्त फिरवला, ज्यूस केला, ग्लासमध्ये ओतला आणि पिला. ही कल्पना आहे, मानसिक क्रिया आहे, प्रत्यक्ष नाही आहे. मानसिक क्रियेमधून काही लोक सुख मिळव, यालाच व्यसन असं. म्हणजे शिळी भाकरी खायची आणि कल्पना करायची
ही पूर्णाची पोळी खा, काय सुंदर लागते, वा, कुठे त्याचा खाली गुळ धरायचा. म्हणजे थोडक्यात आपल्या मेंदूला काय करणं, भ्रमित करणं, जशा आता प्रकारच्या ज्या कंपन्या करतात. मग ते मानसिक भोग आहे, बरोबर, कल्पने. हे काय, हे मानसिक सुख आहे. प्रत्यक्षात आहे का? जोपर्यंत लांब आहे तोपर्यंत सुंदर दिसतं, जेवढं जवळ घ्या हे लास्टीचं चूक, पण जो पण लांब आहे तोपर्यंत. एक गावाकडचा माणूस शहरामध्ये पहिल्यांदा आला आणि त्याने एका शोरूमच्या बाहेर 2 स्त्रिया अशा हात जोडून बघितले. तुम्ही नमस्कार, तिथे वॉचमॅन उभा. अहो म्हणे, हो गावाले काय हो, अरे पुतळा आहे तो, किती सुंदर आहे. अहो पुतळा आहे म्हणून सुंदर आहे. आता पुढे पुतळे सुंदर आहे, ही समस्या आहे. आभासी जीव. आणि म्हणून मानसिक स्तरावरचं जीवन आणि सगळ्यात शेवटी जे आहे ना, बघा, आम्हाला जरा बरं वाटतं, आम्हाला वाईट वाटतं, आम्ही आनंदी होतो, आम्ही जरा टेन्शनमध्ये येतो, आम्ही रिलॅक्स राहतो, हे सगळं मानसिक अवस्था आहे. त्याच्यानंतर पुढची अवस्था आध्यात्मिक. आध्यात्मिक म्हणजे काय हो, जगणं कोणासाठी, फक्त सर्वांचं, सर्वांसोबत सर्वांसाठी जे जगणं आहे त्याला आध्यात्मिक जीवन म्हणतो, बाकी दुसरं काहीच. ज्याने मी प्रसन्न होईल, ज्याचे प्राण माझे तृप्त होतील, असंच गोष्ट करणे. शरीर हे स्वतःचं वैयक्तिक जीवन आहे. मानसिक जीवन जे आपल्या आजूबाजूचे नातेवाईक, मित्र, शरीराशी संबंधित जेवढे लोक आहेत त्यांच्याशी जोडलेलं जीवन, मानसिक स्तरावरचं, ते मानसिक जीवन. आणि आध्यात्मिक जीवन म्हणजे अनंत जे काही अस्तित्व आहे त्या अस्तित्वाबरोबर जगणं म्हणजे आध्यात्मिक जीवन. मी आणि तू नाहीच आहे, सगळंच आपलं. पुढे गेलं का आमचं तुमचं करता लोक, विचारणं म्हणतो आपलं म्हणायचं. सकाळी एका सोसायटीवाल्या चेअरमनला फोन केला, त्यांना म्हटलं आम्हाला योगासाठी हॉल पाहिजे. ते म्हणे फक्त आमच्या सोसायटीमध्ये जे लोक राहतात त्यांच्यासाठीच आहे. ते 3-4 वेळा आमचं म्हण. त्यांना म्हणलं अहो मी पण त्या सोसायटीचं मेंबर आहे, आपलं म्हणा, आपल्या सोसायटीचं म्हणा. हा म्हणजे बरोबर आपलं. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय आहे की माणसं एवढं सीमा आखतात, अवतीभोवती लगेच कुंपण घालण्याची एवढी घाई, हे अज्ञानातून येत, गमावण्याच्या भीतीमधून येत. कुणीतरी घेऊन जाईल या भीतीमुळे. तुमच्याकडे काहीच नाही आहे जे तुमच्याकडून तुम्ही हिरावून घेतलं जाऊ शकतो. मित्रांनो, माणसाचं जीवन जे आहे ते तुमच्या प्राणांमध्ये आहे, त्या शरीरात किंवा मनात. परंतु तुमचा अनुभूती शरीर आणि मनानेच मिळणार आहे, हे बी लक्षात. तुम्हाला जर संवाद साधायचा आहे तर शरीराचंच माध्यम आहे, मनाचंच माध्यम आहे. तर माध्यमाला तुम्ही एवढं समर्पित होऊ जाऊ नका की तुम्ही स्वतःलाच विसरून जाल. एका मित्राने स्वतःची बाईक एवढी सजवली का पेट्रोल टाकायलाच पैसे. एखाद्याने जर बाईकचं इंजिन विकून जर बाईकचं जरा स्पेअर पार्ट्स आणले, बाकीचे जे सजवण्याचे पार्ट असतात, ॲक्सेसरीज ज्याला म्हणतात, तर तुम्हाला त्याच्याबद्दल काय वाटेल बघा. म्हणजे त्याच्या बुद्धीबद्दल तुम्ही काय म्हणा, त्यांनी गाडीचं इंजिनच विकलं आणि त्याच्या बदल्यामध्ये ॲक्सेसरीज आली की ते एक भोपळा टाकून दिला असं रंबूट. काय वाटतं तुम्हाला? आमची अवस्था तशीच आहे. आम्ही आमचं आत्मा, आमचं हे जीवन डावावर लावतो आणि हे काडी कचरा गोळा करायचा प्रयत्न, हे कागद गोळा करतो, सर्टिफिकेटचे असो, नोटांचे असो किंवा जमिनींचे, गाड्यांचे असो, कागद, सुटी कागदच. तुम्ही स्वतः जरी गेले ना एअरपोर्टवर, तुम्ही स्वतः प्रत्यक्ष उभे आहे, ते म्हणतात ID कार्ड दाखव, हे त्या कागदाला महत्व आहे. तुम्हाला नाही. शाळेत घेऊन जा, तुमचं स्वतःचं जवळचं पोरगं घेऊन जा, याला शाळेत घ्या म्हणा. ते म्हणतात पुरावा काय, बर्थ सर्टिफिकेट द्या, आधार कार्ड द्या, त्याच्याशिवाय आधार नाही. तुमचं असलं तरी निराधार आहे, कळलं तुम्हाला. मग एवढं आम्ही कागदांना काय दिलेलं आहे, महत्त्व दिले. आणि म्हणून आज आमचं जीवन असं बनलेलं. मित्रांनो, कागदामध्ये एवढी ताकद नसावी की तुमची मनस्थिती खराब करावी. मग आमचं जीवन हे प्राणांवर आधारित असावं, आनंदावर आधारित असावं, स्वास्थ्यावर आधारित. शरीराला पाहिजे स्वास्थ्य, मनाला पाहिजे शांती आणि आत्म्याला पाहिजे प्रसन्नता. या तीनही गोष्टी तुम्हाला फक्त योगामध्येच मिळतील, जेव्हा त्या तिन्ही गोष्टी एकत्र कामतात. जसं एखादी मोटर 3 फेज असल्याशिवाय चालत नाही, तसं ही 3 फेजची जीवन आहे. तीनही फेज एकत्र आली पाहिजे, सारखी पावर लागलीतच. तसं जीवनामध्ये मित्रांनो, योग ही अशी एवढी सुंदर गोष्ट आहे की तुम्ही कर्मयोग साधला म्हणजे काय हो, कर्म करायचं, पण त्या कर्म हे जीवन बनवून टाकायचं. मी कशाला जन्माला आलो, काम करायलाच जन्माला आलो. काही लोक म्हणतात काही पद्धत आहे काही, काम करायलाच जन्माला आलो. मग अमेरिकेसारखंच आहे का, भोगाशू सर्वथम, सर्व जीवन भोगाशू, बस. त्यापेक्षा आपल्याकडे जे आदिवासी भागात ठाकर समाज लोक ते श्रेष्ठ आहे. ते बाजार टू बाजार कमवतात, बाजारा दिवशी सगळं खर्च करतात. म्हणून मग त्यांच्या मुलांसाठी आश्रमशाळा करावं लागतं, बरोबर आहे की नाही. आज जो सुशिक्षित झालेला जो समाज आहे, आदिवासी समाज, आज जो उन्नत झालेला आहे, तो आपल्या मुलांना आश्रमशाळेत टाकत नाही, स्वतःला शिकव, बरोबर आहे की नाही आहे. आणि म्हणून आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे. आपण सर्वात महत्त्वाचे जीवनाचा काय घेतला पाहिजे, लाभ घेतला पाहिजे. शरीर मिळालं त्याचा वापर साधन म्हणून करता आला पाहिजे. मन, बुद्धी आहे त्याचा वापर करता आला पाहिजे. आणि त्याचा वापर करून तुम्हाला तुमचं जीवन जर समृद्ध करता येत नसेल, कालच्यापेक्षा तुमचं जीवन आजचं सुंदर नसेल, तर तुमचं जीवन जर आणि असं व्यर्थ जीवन जगल्यामुळे ते ओझं बनले. हळूहळू हे ओझं काय होत जातं, वाढत जातं. आणि हे ओझं खाली उतरवण्याची एकच पद्धत आहे, ती म्हणजे योग साधना. आजच्या काळामध्ये आज तुम्ही निर्माण केलेली जी काही टेक्नॉलॉजी आहे, तंत्रज्ञान आहे, हे माणसापेक्षाही फार वेगवान झालेलं आहे. आणि असं उन्नत असं तंत्रज्ञान नियंत्रित ठेवण्यासाठी माणसाने स्वतःची बुद्धिमत्ता अजून काय केली पाहिजे,
उच्च स्तरावर नेणं गरजेचं आहे. आणि ती उच्च स्तरावर नेण्याचा एकमेव माध्यम ती आहे क्रियायोग प्राणायाम. लक्षामध्ये मला विचारलं कोणीतरी की योग बरोबर आहे, प्राणायाम आणि ध्यान ह्याच्यामध्ये काय फरक आहे. मुळात ह्या योगाच्या वेगवेगळ्या काय आहे विधी आहे. ध्यान तुमचं लागावं योग्य ठिकाणी आणि म्हणून योग आहे. योग म्हणजे काय जोडणे, आणि ध्यान म्हणजे काय जिथं तुमचं ध्यान जोडायला पाहिजे तिथं जोडणे. आमचं ध्यान कुठे पाहिजे, आमच्या आरोग्यावर पाहिजे, आमच्या आनंदावर पाहिजे. पण ते कुठे आहे सुखावर आहे, ते कुठे भोगावर आहे, ते कुठे शोषणावर आहे, ते कुठे संचयावर आहे, ते कुठे प्रसिद्धीवर आहे, ते कुठे आहे अपेक्षेवर इच्छेवर आहे. बरं असं नाही आहे की एक इच्छा पूर्ण झाली की तुम्ही तृप्त होता. जेव्हा तुम्ही शाळेत होते तुम्हाला चांगले मार्क्स पाडायचे होते, पाडले, झाले का तृप्त तुम्ही? नाही. परत इच्छा झाली चांगल्या कॉलेजमध्ये चांगल्या याच्यामध्ये ॲडमिशन मिळालं पाहिजे, झालं मिळालं, पुढे नाही आता चांगली नोकरी भेटली पाहिजे, चला मिळाली, आता काय नाही चांगली छोकरी भेटली पाहिजे, चांगला छोकरा भेटला, चला मिळाला, पुढे काय नाही आता चांगला बंगला आणि गाडी, चला भेटली, पुढे काय नाही आता मुलं बाळ झाली. म्हणजे या ज्या एक इच्छा आकांक्षा आहे त्या काय वाढतच चालली, याला अंत आहे का? म्हणजे आता मुलं बाळ पण झाली, मग त्यांचं लग्न करायचं आहे, तुमचं झालं का त्यांचं करायचं, त्यांचं लग्न झालं का पुढे काय मी काय म्हणतो पण सुखाचं जा माझ्या ना तोंडाचं लग्न माझ्या डोळ्यासमोर काय तोंडाचं करतं काय समोर काय हाडाचा सापळा उभा करायचा तिथे. म्हणजे आपण एक लक्षात राहिलं पाहिजे उत्सव साजरा करण्यासाठी तुम्ही उत्सवास पात्र पण असले पाहिजे, आनंद घेण्यासाठी तुमचं शरीर तेवढं आनंदाचं ग्रहण करण्यासाठी तेवढं सक्षम पाहिजे. आणि म्हणून जीवनाच्या ज्या अवस्था ज्या पद्धतीने आहे शरीर ज्या अवस्थेमध्ये ज्या क्रियेत उपलब्ध व्हायला पाहिजे त्या क्रियेमध्ये ते समाविष्ट झालं पाहिजे, सहभागी झालं पाहिजे, त्याचा आनंद घेतला पाहिजे. आणि म्हणून आपण त्या अवस्थेमध्ये त्या क्रियांकडून पुढे गेलं पाहिजे आणि मुक्त होते. आणि म्हणून त्यासाठीच आपल्याकडे काय अध्यात्म लक्षामध्ये. आणि म्हणून आज जीवनामध्ये परत सगळं जग परिस्थितीचं यायला लागलं. आता सगळं जग सांगतं अध्यात्माशिवाय आता जीवनाची प्रगती नाही, आणि आता तर शक्यच नाही. कारण माणसं नुसते शरीराने नाही आता मनाने भ्रष्ट व्हायला लागले, मनाने विकृत व्हायला लागले, मनाने अस्वस्थ व्हायला लागले. त्याच्यामुळे आता अति जा आता खेळ मनाबरोबर सुरू आहे. पूर्वी शरीराबरोबर होता पण आता मनाबरोबर खेळ चालू आहे. आणि म्हणून मानसिक विकृती मानसिक रुग्णता ही दिवसेंदिवस काय होते. माणसं बसले गोंधळ करतो, बसले काहीच झालेलं नाही. सगळी पृथ्वी चंद्र वगैरे सूर्य तारे सगळे जागेवर आहे, सगळं जग व्यवस्थित चाललेलं आहे. याचं जग मात्र फार उलथपंथ झालं. का रे म्हणजे माझ्या मित्राने मला विश्वासघात केला. तो मित्र कधी होता नाही आता 2 महिन्यापूर्वी ओळख झाली. असं ही कितवी वेळ आहे नाही ही 5वी वेळ आहे. वर्षात तू जर 5 मित्र करतो तोडतो असं जीवन तुम्हाला कुठेच घेऊन जाणार नाहीये, बरोबर आहे की नाही. आणि म्हणून अध्यात्माची आज सगळ्यात जास्त अमेरिकेमध्ये अशी अवस्था आहे 12वीला मुलगा जाईपर्यंत त्याचे 3-4 ब्रेकअप झालेले पॅचअप झालेले असतात. त्याला नेमकी व्हॅलेंटाईन डेला कोणाची आठवण काढायची हेच कळत नाही. त्याच्या मम्मीने 2-3 लग्न केलेले असतात, त्याला मदर्स डेला नेमकी कोणत्या मम्मीची आठवण काढायची हाच प्रश्न पडतो. आता पप्पाची मिसेस आता आहे तिची आठवण काढायची, म्हणजे ओरिजिनल मम्मी तिची आठवण करायची. तिकडे मदर्स फादर्स डे या करता आहे का त्या दिवशी त्यांची अपॉइंटमेंट घेतली जाते. आणि आपल्याकडचे दिवस आणि एवढे का आपल्याकडे पण साजरी तिकडे परंपरा आहे त्यांची. एका लाईफ टाईममध्ये प्रत्येक कपल कमीत कमी 3 ते 4 वेळा तरी लग्न करतच. हे इकडे प्रभू श्री रामचंद्र जन्माला आले म्हणून जरा पद्धत बदल. श्रीकृष्णाचे पण होते 16 सदस्य. सांगण्याचं तात्पर्य असं आहे तुम्ही फोकस कुठे करता. आणि म्हणून आध्यात्मिक जीवनाची आम्हाला फार गरज आहे आज. आणि आध्यात्मिक जीवनामध्ये तुमचं संपूर्ण फोकस हा शरीराचं आरोग्य, मनाची शांती आणि तुमच्या आत्म्याचा आनंद ह्याच्यासाठी आहे. ह्या 3 गोष्टी तुमच्या जीवनामध्ये जर असेल, तुमची भावना शुद्ध राहत असेल तर तुम्ही ते कार्य जरूर केलं पाहिजे. आणि त्याच्यामध्येच तुमच्या जीवनाचं सार्थक आहे. मग तुम्ही कर्मयोग करा, भक्तियोग करा किंवा ज्ञानयोग, जीवन त्याच्यामध्ये